कीर्तन या शब्दाचा उच्चार जरी केला तरी टाळ मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारांसोबत भारावलेल्या स्वरात कीर्तन करणारे कीर्तनकार डोळ्यासमोर उभे राहतात. एक भक्तिमय, संगीतमय आणि मंगलमय वातावरणाची अनुभूती येते. काव्य, संगीत, अभिनय, क्वचित नृत्य यांचा एक अप्रतिम समन्वय म्हणजे कीर्तन. भारतातल्या सर्व प्रदेशात, सर्व भाषेत आणि सर्व संप्रदायात कीर्तन हा प्रकार आढळतो. महाराष्ट्राच्या परंपरेत मात्र कीर्तनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, कारण महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. एकपात्री निवेदनातून श्रोत्यांना ईश्वराच्या भक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. भगवंतांचे आणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा, तसेच त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा एक प्राचीन कलाप्रकार म्हणजे कीर्तन. याबरोबरच कीर्तन हे समाज प्रबोधनाचं उत्तम माध्यम आहे. समाजाला जागृत करण्याचं कार्यही कीर्तनाच्या माध्यमातून केलं आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, मूल्ये, परंपरा याचं जतन पूर्वापार चालत आले आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगामध्ये शांती नांदेल हा प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मांडलेला विचारच नाही तर त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणूनच आपली समृद्ध परंपरा आणि संस्कृती यांचा हा वारसा आजच्या तरुण पिढीमध्ये संक्रमित करण्यासाठी या विश्वशांती दर्शन चॅनलच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीपर्यंत आम्ही पोचणार आहोत. हरी राम कृष्ण सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, हरे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारुणिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, देहे उभे मूर्ती विटेवरे, तो हरे श्री हरी महिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, माता पाने दुरी सारोनिया, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, जय 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 रखुमाई.
गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद 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 गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जे ते नाही रूप वर्ण गुण जयते तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी नाही रूप वर्ण गुण जेथे नाही गुण रूप वर्ण जेथे तुहारे हरे पाहिला डोळे भरी तुहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाने दुरी सारुनिया पाहता पाहणे दुरी सारुनी पाहता पाहणे दुरी राम पाहता पाहणे दुरी पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पाहणे सारुनिया तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भर तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भर पाहता पाहणे दुरी सारुनिया आ पाहता पाहणे दुरी सारुनिया पाहता पाहणे दुरी दुरी सारुनिया आ पाहता पाहणे दुरी सारुनिया तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भर तुहारे श्रीहरी पाहिला डोळे भर पाहिला डोळे भर पाहिला डोळे भर विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की महारुद्र हनुमान सब संतन की विठ्ठल 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 सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरे पाहिला डोळे भरी पाहता पहणे दुरे सारोणिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरे पाहता पहणे दुरे सारोणिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कुञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आता उपाय वणवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु
अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरे पाहता पहाणे दुरी सारोणिया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय माऊली ज्ञानराज यांचा हा अभंग आहे. ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील 3 चरणांचा आणि वारकरी संप्रदायातील सर्वांच्या परिचयाचा सर्वश्रुत सर्वप्रसिद्ध असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाविक मायबाप हो, आजच्या या कीर्तन सेवेचं औचित्य निमित्त पाहिलं तर विश्वदर्शन देवतेच्या या पवित्र मंदिराच्या प्रांगणात आणि विश्वशांती दर्शन चॅनलच्या निमित्ताने होत असलेला आजचा हा सोहळा पूजनीय आदरणीय ज्ञानमहर्षी डॉक्टर विश्वनाथराव कराड सर साहेबांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनाने आणि साहेबांनी ज्या गोष्टींचा ज्या तत्वांचा विचार केला ते माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय स्वामी विवेकानंद जगद्गुरु शंकराचार्य आदी संत महात्म्यांच्या विचारांची प्रेरणा जगाला देण्यासाठी विश्वशांतीचा संदेश आणि ज्ञान मार्गाने आपलं आत्मकल्याण साध्य करण्याचा त्यांचा हा विचार, साहेबांचं कार्यही तेवढंच भव्य आहे आणि विचारही तेवढेच दिव्य आहेत. दिव्यता आध्यात्मिक दृष्टीने आणि भव्यता बाह्य दृष्टीने. जगात सर्वात मोठा गुंबद जो माऊली ज्ञानोबरायांच्या नावाने या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे, निर्माण केलेला आहे, अद्वितीय अशी निर्मिती आहे. आळंदी घाटाची निर्मिती असेल, अनेक अनेक भव्य दिव्य कार्य, ज्ञान प्रसाराचं विद्या प्रसाराचं कार्य, हे सगळं पाहता आदरणीय ज्ञानमहर्षी डॉक्टर विश्वनाथराव कराड साहेब म्हणजे एक अलौकिक दिव्य भगवंताची विभूती जणू काही आहेत असं अंतःकरणापासून वाटतं. कारण अलौकिक कार्याची दिशा आणि अलौकिक कार्याची ओढ आणि त्या निमित्तानं
त्या सगळ्या गोष्टी कृतीत आणणं हे काही प्रत्येकाला जमत नाही. आज संत साहित्याचा अंतर्भाव उच्च शिक्षणामध्ये व्हावा म्हणून आषाढी वारीच्या काळामध्ये साहेबांनी आयोजित केलेली एक उच्च शिक्षण परिषद, पहिली संत साहित्याची वारकरी साहित्याची उच्च शिक्षण परिषद होणं ही सुद्धा एक फार मोठी मोलाची बाब आहे. हे बघा, दोन गोष्टी असतात. एक गोष्ट असते आपल्याकडे संकल्प असणं आणि दुसरी गोष्ट असते आपल्याकडे सामर्थ्य असणं. आज सामर्थ्य नाही अशी किती माणसं आहेत जगात? सामर्थ्य नाही अशी फार कमी माणसं आहेत. बहुतेकांकडे सामर्थ्य आहेच आहे, पण संकल्प नसतो. काही जणांकडे संकल्प खूप आहेत, असं करावं तसं करावं हे करावं बरंच काही वाटतं, पण सामर्थ्य कमी पडतं. कधी कधी या दोन्ही गोष्टी असतात, संकल्पही असतं सामर्थ्यही असतं, परंतु भगवंताची कृपा होत नाही आणि म्हणून कार्य सिद्धीला जात नाही. परंतु आदरणीय साहेबांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्या अंतःकरणात संतांच्या ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्पही आहे, भगवंताने त्यांच्यावर कृपाही केली आहे आणि भगवत कृपेने त्यांना सामर्थ्यही प्राप्त झालंय. या तिन्ही गोष्टी एकवटल्यामुळे ज्ञानोबरांच्या भाषेत हे तिन्ही एकवटले आणि मग शब्द ब्रह्म कवळले. हे सगळं घडल्यामुळं आदरणीय डॉक्टर विश्वनाथराव कराड साहेब हे असं एक अद्भुत आणि अलौकिक व्यक्तिमत्व मला अंतःकरणापासून वाटतं की खरं म्हणजे आजच्या काळामध्ये साहेबांना मिळेल तेव्हा मिळेल, मिळालाच पाहिजे, पण आम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या मनात आदरणीय कराड साहेब हेच भारतरत्न आहेत आणि त्यांना भारतरत्न मिळालंच पाहिजे अशी आमच्या अंतःकरणापासून तीव्र इच्छाही आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की साहेबांचं कार्य जर पाहिलं, त्यांच्या कार्याची व्याप्ती जर पाहिली, जे की कार्य आज त्यांचं चालूच आहे, अविरत चालू आहे आणि अथक चालू आहे. काही माणसं फार कमी वयात थकून जातात, फार कमी वयात. एक 55 वर्षाचा म्हातारा मला सांगत होता, आता आमचं काही खरं नाही, आता आमचं संपलं, आता असेल ते पोरांचंच असेल, म्हणजे हे झाले. परंतु साहेबांचा हा अथक मेहनत, अविरत श्रम, आजही दिवसात 3 कीर्तनं असली तरी साहेब समोर बसून ऐकतात. हे जर अंतःकरणापासून आम्ही पाहिलं, त्यांचं कार्य पाहिलं, त्यांचा ज्ञान विचार पाहिला, तर अगोदर कळत नसतं, अगोदर कोणी बोलून दाखवतही नाही. जगद्गुरु शंकराचार्य जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा ते कुणाला कळाले नाहीत, सांगता आले नाहीत. विवेकानंदही जेव्हा होते तेव्हा कुणालाच वाटलं नाही. परंतु असं म्हणायला हरकत नाही की आदरणीय साहेब म्हणजे सुद्धा आमच्या भगवंताचा एक अंश अवतार आहे. त्यांच्या रूपानं हे सगळं अलौकिक कार्य, परमार्थिक कार्य चालू आहे आणि त्या कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहात. हे आपल्या सर्वांचं सगळ्यात मोठं महत्भाग्य आहे आणि त्या भाग्यानेच संतांपर्यंत आपण येत असतो, भगवंताच्या मार्गावर येत असतो. भाग्याचा उदयन तेहे जोडी संत पाय, असा हा सगळा विषय आहे. आणि आज कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विशेष करून माऊली ज्ञानोबरायांचा, त्यांचं नावच आहे ज्ञानदेव आणि श्रुतिवाक्य असं आहे, ज्ञानदेव तू कैवल्यम. ज्ञानदेव ज्ञानची देतो, जो ज्ञान देतो तो ज्ञानदेव नव्हे नव्हे, ज्ञानात एव तू कैवल्यम. ज्ञान हेच मोक्ष किंवा मोक्षाचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे ज्ञान. असा हा सगळा माऊली ज्ञानोबरांचा विचार आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून करायचा आहे. उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गुणीजनवृंद, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, वारकरी, मृदंगाचार्य, विणाधारक,
प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, भाविक, भक्त, आबाल, वृद्ध, माता, माऊली, महिला मंडळ, तरुण युवक मंडळ आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ. मस्तक हे पायावरे या वारकरी संतांच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊलीत ज्ञानोबराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतायत. अभंगाला चरण 3 आहेत आणि भगवंताच्या स्वरूपाला हे 3 प्रकारे पाहता येतं. एक आहे सगुण स्वरूप, दुसरं आहे निर्गुण स्वरूप आणि तिसरं आहे निर्गुणात्मक सगुण स्वरूप. आता चौथाही प्रकार करता येतो सगुणात्मक निर्गुण, पण त्याला रूप म्हणता येत नाही, तो अरूपाचा भाग आहे. रूप सांगायचे तर 3च, एक निर्गुण, एक सगुण आणि एक निर्गुणात्मक सगुण. आता गुण कोणते आहेत? गुण कशाला म्हणायचं? प्रकृतीच्या संगाने गुणाची उत्पत्ती होते, असाही एक विचार सांख्यशास्त्रामध्ये आहे. दुसरा विचार असा आहे की गुणांपासून प्रकृती निर्माण होते. गीतेमध्ये शब्द आहे प्रकृतेर गुणसंभवः. प्रकृतीपासून गुण निर्माण झाले, रजतम सत्व. पण वेदांताच्या दृष्टीने विचार केला तर विशुद्ध सत्व गुणाच्या रूपाने निर्माण झालेली उपाधी म्हणजे माया आणि रजतमयुक्त असलेली निर्माण झालेली उपाधी म्हणजे अविद्या. माया ही भगवंताची उपाधी आणि अविद्या ही जीवात्म्याची उपाधी, जीवाची उपाधी. म्हणजे रजतमाने युक्त उपाधी ती अविद्या आणि विशुद्ध सत्वांशापासून निर्माण झालेली उपाधी ती म्हणजे माया. पण जीवाची उपाधी ही अंतःकरणाच्या अधिष्ठानावर निर्माण झालेली आहे आणि भगवंताची उपाधी ही भगवत तत्वाच्या औपाधिक स्वरूपावरती निर्माण झालेली उपाधी आहे. बरं, चला पुढे जाऊ. मग मानायचं काय? गुणापासून प्रकृती का प्रकृतीपासून गुण? तर आपल्याला अनुभवात येत असलेले जे गुण आहेत ते प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले जीवासाठी. पण भगवंतांनी निर्मिती करत असताना मात्र गुणापासूनच प्रकृती निर्माण केली आहे, करतानाच त्रिविध निर्माण केले. आधी प्रकृती निर्माण करून मग गुण टाकले असते तर तो समन्वित भाग झाला नसता. म्हणून निर्माण करतानाच त्रिविध प्रकृती निर्माण केलेली आहे, असा याचा निर्वाळा वेदांतामध्ये आपल्याला सापडतो. चला पुढे जाऊ. वेदांताच्या दृष्टीनं जर गुणांपासून प्रकृती उत्पन्न झाली आणि जीवाला गुणांनी युक्त प्रकृतीचा अनुभव येतो तर तिथे 2 प्रश्न आपल्या समोर उभे राहतात की आपलं स्वरूप कसं आहे? जीव हा गुणयुक्त आहे की गुणरहित आहे? तर जीवाचा विचार करत असताना पंचदशीमध्ये महर्षी विद्यारण्य स्वामींनी असं चिंतन केलंय की चैतन्य हे ज्याचं अधिष्ठान आहे आणि चैतन्यरूपी अधिष्ठानावर अधिष्ठित असलेल्या चिदाभासाने युक्त आणि लिंगदेहाच्या सहित म्हणजे कारण शरीराच्या सहित 3 प्रकारचे देहाचे प्रकार सांगितलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. त्या कारण देहाने युक्त असा जो सांघात म्हणजे संघ आहे त्याला जीव असं म्हटलेलं आहे. विद्यारण्य स्वामींच्या भाषेत सांगायचं तर असं, चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. जीव म्हणजे तरी काय? चैतन्य हे ज्याचं अधिष्ठान आहे आणि चैतन्यरूप अधिष्ठानावर अधिष्ठित चिदाभासासहित, ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये त्याला चिदाकारत्व असं म्हणता येईल किंवा चिद्विलासत्व असंही म्हणता येईल. कारण ज्ञानोबरा विशुद्ध अद्वैतवादी असूनही अद्वैत वेदांतर्गत चिद्विलासवादी आहेत. ज्ञानोबरायांचं स्वतःचं स्पष्ट मत काय तर तो चिद्विलासवाद आहे. ते म्हणतात ही समस्त सृष्टी आणि ब्रह्मांड हे विश्व हा परमात्म्याचा विलास आहे, स्वतःचं वैभव आहे त्यांचं, ते ऐश्वर्य भोगण्याची त्यांची लीला आहे.
आणि त्यालाच त्याने चिदविलास असं म्हटलंय. त्या चिदाभासाने युक्त कारण शरीरासहित तत्संगो जीव उच्चते, त्याला जीव ही संज्ञा आहे. बरं, आता या जीवाच्या ठिकाणी जर चिदाभास आहे म्हणजे प्रकृतीचा संबंध आहे, तर जीव हा गुणयुक्तच आहे जोपर्यंत जीव आहे. जेव्हा जीवाच्या जीवदशेची निवृत्ती होते, अर्थात जीवाच्या अविद्यारूप उपाधीची आत्यंतिक निवृत्ती होते, त्यावेळेस जीवात्मा हा गुणरहित होतो किंवा गुणातीत होतो. ज्ञानोबा त्या गुणातीत झालेल्या जीवाचं वर्णन 14व्या अध्यायात असं केलंय. ते म्हणतात की ज्याला मान दिला काय किंवा अपमान दिला काय, ज्याला स्तुती केली काय किंवा निंदा केली काय, जसा राखोंडीला काही फरक पडत नाही, तसा ज्याच्या जीवनात कोणत्याही परिस्थितीत स्तुती झाली, निंदा झाली, लाभ झाला, हानी झाली, मान झाला, अपमान झाला, तरी फरक पडत नाही. तो सर्व अवस्थेत समच आहे. त्याला मान अपमान समान आहे, त्याला स्तुती निंदा समान आहे, त्याला लाभ हानी समान आहे. गोपालकृष्ण भगवान पार्थाला ज्या शब्दात सांगतात ते शब्द असे आहेत श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या. मानापमानयोस्तुल्य स्तुल्य मित्रारि पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. गुणातीत कोण आहे याची व्याख्या केली आहे. तो जीवदशेच्या निवृत्तीने गुणातीत होतो. परंतु भगवंताचं स्वरूप कसं आहे, तर भगवंताच्या स्वरूपामध्ये निर्गुणता हा परमात्म्याचा स्थायी भाव आहे. ते गुणरहितच आहेत, पण गुणसंग जरी केला प्रकृतीमध्ये येऊन, तरीही त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं गुणाचं अस्तित्व राहत नाही. मूळ स्थायी भाव निर्गुण आहे, पण गुणांना पाहिजे तेव्हा धारण करतात. गुणांच्या निर्मितीचं अधिष्ठानही ते आहेत, कारण भगवंत हे मूळ अस्तित्व रूप आहे. दॅट इज द एक्झिस्टन्स, द बेसिक एक्झिस्टन्स. अस्तित्व जे आहे ते सगळं अस्तित्व तिथूनच आहे. गुणही तिथून उत्पन्न झाले, गुणातीतताही तिथेच आहे, आणि गुणांचा संगही त्याच्यावर घडला तरी तो असंग आहे. पहा, संग करून असंग राहणं म्हणजे काय, आणि तसं स्वरूप या जीवात्म्यालाही होऊ शकतं. कारण जीव हा भगवंताचाच अंश आहे ना. जीव हा कुणाचा अंश आहे? आपल्या स्वतःला प्रश्न विचारून बघा, आपण कुणाचे अंश आहोत? उगा विचार करा. आपण या संसाराचे अंश आहोत, पृथ्वीचे अंश आहोत, पाण्याचे अंश आहोत, तेजाचे आहोत, वायूच्या, आकाशाचे नाही ना. हे सगळे भाग आपल्या देहात आहेत, पण आपण कशाचे अंश आहेत? आपण राक्षसाचे तर अंश नाहीच आहेत ना. भगवंताने सांगितलं, आपण काही म्हणा, पण भगवंताने सांगितलं ममैव अंशो जीवलोके. हा जीव जो आहे तो माझा अंश आहे. भगवंताने स्वतः सांगितलंय. बरं, असू द्या, जीव भगवंताचा अंश आहे म्हटल्यावर जसा भगवंत गुणांना धारण करून गुणांच्या असंग राहतो, तसं जीवालाही होता येतं. आणि तीच अवस्था मुक्त महापुरुषांची आहे. कशी आहे? ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. संग न करता, अहंता ममता न ठेवता, असंग वृत्तीने जेव्हा कर्म केले जातात, तेव्हा जैसे जळीजळे पद्मपत्र, पाण्यात राहून पाण्याच्या कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, पाण्यातल्या कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, जैसे जळीजळे पद्मपत्र, त्या पद्धतीने अगदी अनासक्त वृत्तीने, असंग वृत्तीने मुक्त महापुरुषही राहतात. परमात्माही या विश्वसृष्टीमध्ये तसाच आहे. जगताची उत्पत्ती करतो, पण मी केली हा भाव नाही. जगताचं पालन करतो, परंतु मी पालन करता आहे म्हणून मोह नाही, किंवा माझं हे विश्व आहे, ही सृष्टी माझी आहे म्हणून मोह नाही. आणि जर मोह असता तर मग विनाशक म्हणून पुढे येता आलं नसतं. विनाश करतो तेव्हा त्वेष नाही, द्वेष नाही, क्रोध नाही. परम क्रोधी असून संहार करतानाही परम अक्रोधी आहे. हा सगळा भाव आहे. आम्ही एखाद्या गोष्टीचा विनाश करायला लागलो की त्याच्यात त्वेष असतो, द्वेष असतो. पण परमात्मा सृष्टीचा संहार करतो तेव्हा द्वेषाने नव्हे, पुन्हा नवनिर्मिती करण्यासाठी. कारण सर्ग विसर्गाची ही प्रक्रिया आहे. निर्मिती करायची, पुन्हा मोडायचंय. घडी मोडी हेळा मात्र, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होत जात असे. एक झोपडी बांधायची, छान होती झोपडी.
एक पावसाचं टिपूसही मध्ये येत नव्हतं, पण एका दिवशी त्या झोपडीच्या मालकानं मोडूनच टाकली. सगळे लोक नावं ठेवायला लागले, काय माणूस आहे, झोपडी मोडायची असते का? अहो त्यांनी मोडली कशासाठी ते तर विचारा, त्याला महल बांधायचा होता. आणि मग 2 वर्षांनी त्याच लोकांनी पाहिलं झोपडीच्या जागी महल उभा राहिलाय. मग मात्र त्याचा फार गाजावाजा करू लागले लोक, चांगला म्हणू लागले, बरं झालं झोपडी मोडली, एवढा महल उभा केला. संहार सुद्धा नवनिर्मितीसाठी आहे. आम्ही मरतो हा संहार आहे, परंतु तोही नवनिर्मितीसाठी आहे. या जगात जन्माला आलेले सगळेच माणसं जर इथंच राहिले, कोणी मेलेच नाहीत, तर नवीन येणाऱ्यांना कुठं ठेवायचं? त्यांनाही जागा पाहिजे ना. काय मग ते निमित्त काही असो, महामारी असो, एपिडेमिक असो, पॅन्डेमिक असो, व्हॉट एव्हर दॅट, जे असेल ते निमित्त काही का असेना, पण हे सगळं चालायचंच नवनिर्मितीसाठी. आपले खापर पणजोबा आज असते तर आपल्याला जागा कमी पडली असती, असं वाटत नाही का आपल्याला? होय, त्यांच्या खोल्या रिकाम्या झाल्या म्हणून आपल्या भेटल्या. बरं आहे, ते नियोजन आहे तसं. आया है ओ. आणि फरक एवढाच आहे, काही जण काल गेले, काही जण उद्या जाणार, काही जण आज. जायचं तर आहेच, एक दिन जाना होय जरूर, पण नियोजन असं केलं, कोई काल गया, कोई आज गया, कोई जावनहर तैयार खड़ा, नहीं कायम कोई मुकाम यहाँ, चिरकाल से यही रिवाज रहा, चिरकाल से यही रिवाज रहा. ही रिवाज आहे, परंपरा आहे, जाणत आहेच आहे. फक्त आपण सावध होत नाही. आपल्या दृष्टीनं नेहमी दुसरा मरतो, आपल्याला आपल्या मरणाची आठवणच नाही. एक पहा तसा एकांची दहने, सावध त्या गुणे कारे नव्हा. इथं बिघडतं. मग भगवंताचं स्वरूप कसं आहे? तर गुणांमध्ये राहून गुणरहित, आणि जो गुणरहित आहे तोच गुणांना व्यवस्थित पद्धतीने धारण करू शकतो. त्या गुणांमध्ये बद्ध होत नाही, मुक्त राहतो. तुम्हाला सांगू, ज्याला कोणताच रंग नाही त्याला कोणत्याही रंगाने रंगवता येतं. आणि ज्याला कोणतंच नाव अजून ठेवलेलं नाही त्याला कोणतंही नाव ठेवायची चॉईस आहे. कळते का? एकदा नाव ठेवलं की पुन्हा ते त्याचं दुसरं नाव होत असतं. पण तो अनाम आहे, अरूप आहे, तो आकार रहित आहे, फॉर्मलेस आहे. ह्या ठराविक आकाराचा नाहीये, ठराविक नावाचाही नाहीये, ठराविक गुणाचाही नाहीये. पण मग नाहीत का त्याला नाव? अनंत. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. सत्य काय आहे? परम सत्य काय आहे? व्हॉट इज अल्टिमेट ट्रूथ? परम सत्य काय आहे? सत्य म्हणजे काय? आपल्याला खोटं म्हणजे काय हे माहित आहे, पण खरं म्हणजे काय हे जरा अवघड आहे. जीवनामध्ये वयाच्या काही अटी आहेत. कोणत्या वयात काय करावं, काय नाही करावं. एक म्हण सांगतो तुम्हाला मराठीतली. विद्या विशी, धन पिशी, आणि पुढं जशीच्या